सब पीछे बढ़ जाएगा, हमारे बीच में भारत का जो वचन है तो आपण परत एकदा स्टेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या उपासनेसाठी. संदेश आणि टीना या दोघांचं विवाह विधी संपन्न होऊन किती वर्ष झाले? 7 वर्ष पूर्ण झाले. देवपणे त्या दोघांना एकत्रित केलं आणि आतापर्यंत देवपणे त्यांना सुखी निरोगी ठेवलेला आहे. बायबल सांगते मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याला अनुरूप सहकार्याने निर्माण करेल. अशा प्रकारे देवबापाने अनुरूप असं सहकार्य देवबापाने प्रत्येकाला दिलेले आहे. अनुरूप असे सहकार्य देवबापाने प्रत्येकाला दिलेले आहे. त्याद्वारे आधी लग्न, त्याच्यानंतर कुटुंब. आधी स्त्री पुरुषाचं लग्न, त्याच्यानंतर फॅमिली, कुटुंब. म्हणून देवाची कुटुंब, देवाचं कुटुंब, गॉड्स फॅमिली. या भूतलावर कितीतरी कुटुंबे आहेत. या भूतलावरती कितीतरी कुटुंब आहे. हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आपण बघत आहोत. चेन्नई तमिळनाडूला इस्रो, ISRO, इस्रो इस्रो फार मोठं वैज्ञानिक क्षेत्रातलं हे नाव. एक वैज्ञानिक चेन्नईचा इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय सांगितलं सांगा? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. फार मोठं वैज्ञानिक संस्था आहे. त्या संस्थेचा एक वैज्ञानिक, आपली बायको, मोठं घर, प्रियानो, प्रशस्त बंगला, सगळं सरंजाम व्यवस्था. मुलगी परदेशात नोकरी, परंतु सगळी व्यवस्था असताना देखील एक नवरा आपल्या बायकोला हिंदी थोडं अवघड आहे बघा. हिंदी बायबल आहे का? हिंदी बायबल आहे का? ठीक आहे, हिंदी बायबल आपण त्यांना वाचन करून आपण हे करूया. मला नको ना, जे वाचतील त्यांना. कोण वाचणार आहे ते बायबल? मुलांमधून, पुरुषांमधून आई कोई? नाही नाही, आई कोई? मी वाचतो, मी बायबल वाचतो असं कोणी आहे? एक वैज्ञानिक इस्रो, त्या वैज्ञानिकाने
भारत देशाला, या देशाला दिशा देणारा, आकार देणारा, भारत देशाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे नेणारा एक पिता, एक पती, त्याने काय केलं माहित आहे? आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. काय कमी नव्हतं त्याला. दोघं प्रेमात होते, दोघं व्यवस्थित होते. मुलगी परदेशामध्ये नोकरीला आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, परंतु एक असाध्याचा रोग बायकोला आहे. रिटायर्ड इस्रोचे वैज्ञानिक, मी मेल्यानंतर माझ्या बायकोला कोण बघेल? एक प्रकारची चिंता त्या व्यक्तीला. मी मेल्यानंतर माझ्या बायकोला कोण बघणार? परदेशात गेलेली पोर बघणार नाही. भरपूर पैसा आहे, भरपूर पगार आहे त्यांच्याकडे, परंतु आई बापांना बघायला वेळ नाही. प्रेम परदेशात झालेले सगळे माणसे सुखी आहेत असे तुम्हाला वाटत असेल? परदेशात गेलेली सगळे माणसे सुखी जीवन जगतात असे तुम्हाला वाटत असेल? नाही. ज्यांच्याकडे गगनचे संपत्ती आहे, भरपूर पगार आहे, ते सुखात आहेत असे तुम्हाला वाटत असेल? नाही. आई बापांना बघायला वेळ नाही त्यांना. आई बापांना बघायला वेळ नाही त्यांना. आई बापच बघायला जाते त्यांना. माहित आहे? शांती नाही. एका वैज्ञानिकाला समाधान नाही. माझ्या नंतर माझ्या बायकोला कोण बघणार? गळा दाबला, खून केला, पळून गेला नाही, तसंच बसला, पोलिसांकडे गेला. होय, मीच बायकोला मारलं म्हणला. कारण विचारल्यानंतर सांगितलं, माझी बायको आजारी आहे, आमच्याकडे कोणीच नाही, आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे, आमची लेकरं आमच्याकडे येत नाहीत, आम्ही काय करावं? माझ्या तत्नंतर माझ्या बायकोला कोण बघणार? हे प्रकारचं परिस्थिती प्रेम आहे. एक आई बाप घरामध्ये मरून पडले, लेकरं आले नाही. जवळजवळ महिना, दीड महिना त्यांचं शरीर कुजून गेलं. घरामध्ये दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांच्या लक्षात आलं, लेकरांना कळवलं, वेळे अभावी ते येऊ शकले नाही. शरीर कुजतं, त्यापेक्षा प्रियानो माणसाच्या डोक्यातले विचार कुजलेले आहेत. प्रियानो, डोक्यातले विचार कुजलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणून कुटुंब म्हणून मी देवाची भक्ती करणे, कुटुंब म्हणून मी देवाचं स्तवन करणे, कुटुंब म्हणून मी देवाचा गौरव करणे, पती पत्नी म्हणून दोघे बसून गुडघे टेकून परमेश्वराची आराधना करणे खूप गरजेचे आहे. खूप गरजेचं आहे. किती लागते प्रियांनो खायला? किती लागते प्रियांनो प्यायला पाणी? कपडा किती लागते प्रियांनो या शरीराला? झोपायला किती जागा लागते? जास्त नाही. जेवढं कमी तेवढं आरोग्य, जेवढं कमी तेवढं शांती, जेवढं कमी तेवढं प्रियानो देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे. असं कुटुंब देवामध्ये पाहिजे. दावीद खूप गरीब होता. किंग डेव्हिड परमेश्वराला प्रिय, परमेश्वराचा आवडता, परमेश्वराचा एक चांगला सेवक दावीद प्रबल होत गेला. दाविदाचं घराणं प्रबल होत गेलं. पहिले शमूएल, दुसरे शमूएल, तिसरा अध्याय, दुसरे शमूएल तिसरा अध्याय जोरात वाचूया 1 पासून हिंदीमध्ये. दुसरे शमूएल तिसरा अध्याय 1 पासून. शाऊल के घराने, दाऊद के घराने लड़ाई या दुकान इनके बीच में लड़ाई हो रहा है. क्यों भाई लड़ाई? लड़ाई क्यों? झगड़ा क्यों? बहुत दिन लड़ाई हो रहा है. हाँ, परंतु
परंतु दावीद प्रबल होता गया, और शाऊल का घराना निर्बल पड़ता गया। शाऊल का घराना निर्बल पड़ता गया। शाऊल का घराना निर्बल होता गया, निर्बल पड़ता गया। ये अच्छी बात नहीं है, हे चांगली गोष्ट नव्हे, हे चांगली गोष्ट नव्हे। प्रिय बंधू, प्रिय बहीण, देव करार करतो, देव दाविदाशी करार करतो, त्यापेक्षा देव दाविदाला जीवन देतो। हमारा जीवन आहे प्रियानो, या लोकातली भौतिक वस्तू आम्हाला जरी मिळाली नाही तरी चालेल, तरी पण कुटुंब या नात्याने तुम्ही आणि मी एकत्र राहणं, एकत्र प्रार्थनेला येणं, एकत्र प्रभूचं गौरव करणं आद्य कर्तव्य आहे, गरजेचं आहे। बायको एकीकडे, नवरा एकीकडे, लेकरं एकीकडे, कुटुंब एकीकडे। बस बेटा, हेब्रोन में दाऊद के पुत्र उत्पन्न हुए। उसका जेठा बेटा अब्नोन था, जो इस्राएली अहीनोअम से उत्पन्न हुआ था। कितने बच्चे हैं दाऊद को? टोटल कुल टोटल 18 बच्चे। बीवियां कितनी? 8 बीवियां। 18 टोटल कुल बच्चे 18। 18 लेकर 8 बायका। किंग दाऊद को कितना दिया परमेश्वर ने उनको किती दिले बघा परमेश्वराने त्याला। प्रबल व्हायला कारण काय प्रियानो? दाविदाचं कुटुंब, दाविदाचं घराणं। दाऊद का घराना प्रबल होने का प्रमुख कारण क्या है? दूसरे शमूएल 7वां अध्याय वचन 1 पासून दाविदाचं कुटुंब प्रबल व्हायला कारण हे 7वां अध्याय प्रियानो। दाऊद का घराना काय म्हटले त्या ठिकाणी शब्द हिंदीमध्ये? जब राजा अपने भवन में रहता था, जब राजा अपना भवन में रहता था, और यहोवा ने उसको उसके चारों ओर के सब शत्रुओं से विश्राम दिया था। विश्राम चाहिए तेरे को, तुला विश्राम पाहिजे। राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चौकडल्या शत्रूंपासून विसावा दिला। चौकडल्या शत्रूंपासून, चहूकडे शत्रू आहे दाविदाला, हरकत नाही, देव त्याला विसावा देतो प्रियानो। और कष्टी आणि बारह ए बहुत से दबे हुए लोग मेरे पास आओ। मत्ती का सुसमाचार 11वां अध्याय 28 वचन। मत्ती का सुसमाचार 11वां अध्याय वचन 28। मत्ती कृष्णवर्तमानाचा 11वां अध्याय वचन 28। एक सब परिश्रम करने और बहुत से दबे हुए लोगों मेरे पास आओ। यीशु करेगा, जीसस के पास आओ। दावीद परमेश्वराकडे होता प्रियानो, परमेश्वराची भक्ती करायचा, परमेश्वराचं गौरव करायचा, परमेश्वराची स्तुती करायचा। त्याचं कुटुंब, त्याचे भाऊ लोक सैन्यामध्ये होते, मिलिटरीमध्ये होते सगळे। दावीद मात्र शेड मेंढर राखायचा। किती हलकं काम प्रियानो, किती हलकं काम, तरी पण जिवंत देवाचं गौरव करायचा दावीद, तरी पण परमेश्वराचं गुणगौरव करायचा दावीद, नेहमी परमेश्वराच्या समागमे असायचा दावीद, परमेश्वर के करीब था दाऊद, परमेश्वर का आराधना करता था दाऊद। हाँ, ये सब परिश्रम करने वालों, बहुत से दबे हुए लोगों मेरे पास आओ। किसको बोलता है? श्रीमंत को नहीं बोलता है, बहुत से दबे हुए लोगों, तुम आओ, तुम चाहिए मेरे को। बहुत से दबे हुए लोगों, आप लोग मेरे पास आओ। आतापर्यंत कोणी बोललंय का या परिश्रम करणाऱ्या लोकांना? मेरे पास आओ,
हाँ मैं तुम्हें विश्राम दूंगा। मैं तुम्हें विश्राम दूंगा, विसावा दे, मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला विसावा देईन म्हणतो बघा देव. हा हॅलो माईक व्यवस्थित आहे, वाच बेटा. त्याच्या खालचं मेरा जुआ अपने ऊपर उठा लो। हा मेरा जुआ अपने माझे जू मेरा जुआ, उसका कायदा, उसकी आज्ञा आहे, त्याचा कायदा, त्याची आज्ञा. जू म्हणजे त्याची आज्ञा, त्याची कायदा. हा और मुझसे सीखो। परमेश्वरापासून शिकूया, मुझसे सीखो, मुझसे सीखो म्हणतो देव. येशू म्हणतो मुझसे सीखो. हा क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ। मन में दीन हूँ, मी गरीब आहे, माझे जो सोयीचं, माझं ओझ हलकं आहे म्हणतो देव. तुझं कुटुंब जर वाचायचं असेल, तुला जर विश्रांती पाहिजे असेल, तर येशूकडे येणं गरजेचं आहे. कुटुंब या नात्याने येशूकडे येणं गरजेचं आहे, कुटुंब या नात्याने. जीसस के पास आना चाहिए, जीसस. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चौकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. देव विसावा देतो प्रियांनो दावीदाला. देव विसावा देतो दावीदाला. दावीद आज्ञाधारक प्रियांनो, दावीद आज्ञाधारक, दावीद आज्ञाधारक. मेरे जुआ काय म्हणतो बघा, मेरा जुआ अपने ऊपर उठा। अपने ऊपर ले लिया दाऊद ने. परमेश्वरचं आज्ञेचं पालन केला दावीद, त्यापेक्षा परमेश्वराचं मन जाणला दावीद. मन जाणूया प्रियांनो देवाचं. तुम्ही देवाचं वचन ऐकता, तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगता, तुम्ही गीतं गाता, हे देवाच्या आज्ञेचं तुम्ही पालन करता, यात विशेष काही नाही. देव सांगतो तसं तुम्ही वागता, ती आज्ञा. देवाच्या मनात काय चाललंय ते देवाच्या मनाप्रमाणे करणं, याला प्रेम म्हटलेलं आहे, लव. तुम्ही मला जेवण देता, तुम्ही मला चहा देता, तुम्ही माझे कपडे धुता, तुम्ही मला इस्त्री मारता, सगळे काळजी घेता, हे तुम्ही माझे आज्ञा पाळता. पण काही गोष्टी, काही वस्तू न विचारता तुम्ही दिलं तर, लक्षात देण्यासाठी बोलतो बेटा, तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी बोलतो बाळा. मी फोन केल्यानंतर तुम्ही मला सगळं काय देता, आज्ञेचं पालन करता. पण काही गोष्टी, काही वस्तू मी न विचारता तुम्ही मला देता, याचा अर्थ काय, प्रेम, लव. तेच पाहिजे देवाला, देवाला तेच पाहिजे. दावीद तेच केला प्रियानो. म्हणून दावीदाला देव चहूकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. हे परिश्रम करने वाले, बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ. येतो का तू देवाकडे, येतो का तू ख्रिस्ताकडे, तुझं कुटुंब प्रबल होईल, तुझं कुटुंब प्रबल होईल. हे मन शाऊलाला नाही, शाऊल को हे मन नहीं है. चिंताग्रस्त आहे शाऊल. कसं मारू दावीदाला, कसं माझं राजगादी माझ्या मुलाला योनातानला पण माहित नाही प्रियानो, नकोय ती राजगादी योनातानला पण. योनातानला पण माहित आहे ही गादी आणि परमेश्वर देव कुणाला देणार आहे, दावीदालाच देणार आहे, माहित आहे. परमेश्वराच्या विरुद्ध वागत नाही योनाथन. देव विसावा देतो बघा शत्रूंपासून, देव विसावा देतो शत्रूंपासून. तेव्हा राजा नातान, एक जण मराठीत वाचा, एक जण हिंदीत वाचा. 7 दुसरे शमूएल 7 वचन 2 पासून. तेव्हा राजा नातान संदेष्टाला म्हणाला, मी गंधसुरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोष करण्याची चाहत आहे. हा नातान राजाला, तुझ्या मनात जे काही असेल
त्याच्या मनात देवासाठी काहीतरी करायचं आहे. त्याच्या मनात देवासाठी काहीतरी करायचंय. मला काहीतरी करायचंय देवासाठी. देव सांगत नाही कर म्हणून, पण मनात आहे बघा, मनात आहे, मनात. देवाचं मन जाणलं झाले ना नाही. शौल देवाचं मन जाणत नाही. देवाचं मन जाणूया आपल्याला. संप्रदाय नको, संप्रदाय नको. त्याने उपास केला म्हणून मी करतो, त्याने प्रार्थना केला म्हणून मी करतो, त्याने माझ्याकडे प्रार्थना येत नाही म्हणून मी येतो. संप्रदाय नको. मन पाहिजे तुला देवाकडे यायचं, मन पाहिजे. त्याने आला तर मी येतो, मी आला तर ती येते, तो आला तर मी नाही. संप्रदाय नको. मनापासून तो यायला पाहिजे देवा. तुझं कुटुंब प्रबळ होईल. दावीद नातान म्हणतो तुझ्या मनात जे काही ते कर. हा, जे काही असेल ते कर. जे काय असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. डेव्हिड तुझ्या बरोबर आहे. वाच बेटा, तो ते वचन वाच हिंदीमध्ये त्यांना समजण्यासाठी. नातान ने राजा से कहा, नातान ने राजा से कहा, जो कुछ तेरे मन में हो, जो कुछ तेरे मन में हो, मन में चाहिए, दिमाग में नहीं, दिमाग में नहीं. वो आए तो मैं आऊंगा, मैं आए तो वो आएगी. दिमाग में नहीं, मन में चाहिए, तेरे मन में. मैं आऊंगा, मैं परमेश्वर के लिए गाऊंगा, मैं आऊंगा, मैं बैठूंगा, मैं करूंगा. हाँ, वाच बेटा. जो कुछ तेरे मन में हो उसे कर. उसे कर. हाँ, क्योंकि यहोवा तेरे संग है. यहोवा तेरे संग है. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे म्हणतो बघा की देवाचा सेवक राजाला. जर परमेश्वर जर माझ्या बरोबर आहे, आणखी काय पाहिजे तुला सांगा. काय पाहिजे सांगा. जर परमेश्वर जर माझ्या बरोबर नसेल, या जगातील प्रत्येक भौतिक वस्तू माझ्या पुढे पायाखाली असतील, उपयोग नाही. परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने परमेश्वर उसके संग है, इसलिए दाऊद का घराना प्रबल होत गेला. शौलाचं घराणं निर्बल होत गेलं. शौला बरोबर परमेश्वर नाही गेला. दोघही राजाच आहे. दोघांना देवानेच निवडले, दोघांना देवानेच अभिषेक केले. शमूएलाच्या द्वारे दोघांना अभिषिक्त करणारा शमूएलच आहे. तरी पण एकाचं कुटुंब निर्बल, एकाचं कुटुंब प्रबल. का वचन 4. त्याच रात्री परमेश्वराचे वचन नातानाला प्राप्त झाले. ते असे, जा माझा सेवक दावीद याला सांग. परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास मंदिरात झाला नाही. या चर्च मध्ये देव राहत नाही म्हणे. माझा दिवस तेव्हापासून आजपर्यंत माझा निवास मंदिरात झाला नाही. मग प्रभू तू कुठे राहतो? मन में. मन मंदिर में बसने वाला यीशु. काय गाणं? मन मंदिर में बसने वाला नहीं, ते अजून एक गाणं आहे बाळा. मन मंदिर में बसने वाला यीशु तू है निराला. मनात राहतो तो, तुझ्या मनात येऊ इच्छितो तो. हा, बरोबर. मी डेऱ्यातून व मंडपातून भ्रमण करतो. एका ठिकाणी राहिला नाही देव. भ्रमण करते फिरला. भ्रमण ध्वनी. मोबाईलला भ्रमण ध्वनी म्हटलेलं आहे मराठीमध्ये. मोबाईल हा शब्द इंग्लिश आहे. मराठीला जर त्याला विचारलं तर भ्रमण ध्वनी. भ्रमण करणारा, तुझ्या बरोबर येणारा, तुझा ध्वनी अनेकांना पोहोचवणारा. तसा देव भ्रमण करीत आहे. हा, तिकडे ज्या कोणा इस्रायल वंशाला इस्रायल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधस्वरूचे मंदिर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद
मी तुला मेंढ्यातून काढून मेंढरांच्या मागे फिरत असताना आणले. कोण आणला मला प्रियानो? दाविदाला कोण आणलं? देवाने. मन बघतो प्रियानो देवाचं दावीद, आणि देव दाविदाचं मन बघतो प्रियानो. मी तुला आणले म्हणतो मला, मी तुला आणले. मेंढरांच्या मागे फिरत असताना आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो. म्हणून सिंहाला पाडून टाकतो. कोण? दावीद. अस्वलाला पाडून टाकतो दावीद. आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो. तुझ्या सर्व शत्रूंच्या तुझ्याकडून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करेन. मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांना रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून ते पुढे कधी गळणार नाही. म्हणून दाविदाचं कुटुंब प्रबळ होत गेलं. हे कारण 7वा अध्याय. हे कारण तुझं कुटुंब कसं आहे? नोकरी आहे का तुला? तुझ्या घरात सगळ्या वस्तू आहेत का? सगळी परिस्थिती तुझी चांगली आहे का? तुला काही कमी असे वाटते का? नाही प्रियांनो, क्षणात हे सगळं काही एक दिवस निघून जाईल. क्षणात सगळं काही निघून जाईल प्रियांनो, एक दिवस. आणि त्याला निवडतो देव, त्याचं घराला प्रबल करतो देव, असं बायबल सांगते. म्हणून पती पत्नी या नात्याने, कुटुंब या नात्याने, लेकर या नात्याने आमचा मुलगा अभिषेकी झाला. किती दिवस झाले बाळक येऊन? या मुंबई मोठ्या शहरात 15 दिवस. माझी मुलीची इच्छा नाही तो इथं राहावा. सकाळी 7:30ला उठायचा, गाडी काढून त्याला सोडवायचं, परत दुपारी फोन करायचा, परत त्याला घेऊन यायचो. आईच्या हातून चांगलं खात होता, व्यवस्थित झोपायचा, दिनोबरोबर भजनाला जायचा, प्रार्थनेला जायचा. आता माझं हृदय दगडासारखं झालं. झोप येत नाही मला. जवळजवळ 8 ते 10 दिवस मी झोपलो नाही. त्याचा प्रवास बघून प्रियांनो, 8 ते 10 दिवस मी झोपलो नाही त्याचा प्रवास बघून. त्याला आणल्यानंतर, त्याला घरात बसवल्यानंतर, तो जेवत असताना, तो झोपत असताना, तो प्रार्थनेला जात असताना, तो देवाचं गीत गात असताना, देवाचं गौरव करत असताना, 7,000 रुपये पगार आणून हातात देत असताना जो मला आनंद होता, आता 30,000 रुपये आणून दिलं तरी मला आनंद नाही. असो तरुण आहे, करतो का? तोपर्यंत कर. बघ काय होतंय. म्हणून त्याला इथं ठेवलं. अजिबात मला आनंद नाही. माझा मुलगा माझ्या बरोबर असावा, सेवेमध्ये असावा. सेवा मी कालच बोललो ना, मी रविवारी बोलतो ना, चहा विकून या लेकरांना मी वाढवले. चहा विकून या लेकरांना वाढवलंय मी. आता लेकर मोठे होत आहे, त्यांचे विचार उच्च होत आहे. आपला ऐकत नाही ते. घे अनुभव घे, तो परत कसं होतंय का नको सगळं. दाविदाचं कुटुंब प्रबल व्हायला कारण दावीद देवाबरोबर होता. देव दाविदाबरोबर होता. प्रेम दाविदाबरोबर. त्याचे विचार चांगले आहेत, मी त्याला तुच्छ मानत नाही. त्याचे विचार खूप चांगले आहेत. त्याचे विचार चांगले आहेत. भविष्या संबंधाने तो जो काही विचार करतो, जो काही तो निर्णय घेतो, ते खूप चांगलं आहे. परंतु इथे मात्र अंतःकरणामध्ये आम्हाला आग पेटलेली आहे. त्याचं काय? आता 40 दिवस मी तुमच्या बरोबर आहे. बहीण गाठे, माझी बहीण दुपारी जेवण देते, तुम्ही सकाळी देता, कोणीतरी संध्याकाळी देते. सगळे लोक तुम्ही आम्हाला जेवण देता, खायला प्यायला देत आहे. माझ्या लेकरू माझ्या बरोबर आहे, मी हॅपी आहे. गेल्यानंतर त्याला बघेन का मी
मी गेल्यानंतर तू माझ्या दृष्टीला पडेल का? त्याच्या गादीकडे बघितल्यानंतर ते रिकामी आहे. मी रात्री उठल्यानंतर, लगेला उठल्यानंतर मी बघितल्यानंतर ती परिस्थिती काय असेल. बरं आणखी काय का मुलगा मला आहे ना? ही व्यथा देवाची पण हीच व्यथा आहे. माझी लेकरं माझ्याकडे नसावे. दावीद त्याच्याबरोबर होता. सगळीकडल्या शत्रूंपासून देवाने दावीदाला विसावले. म्हटलेलं आहे दावीदाचं कुटुंब हिंदी में पढ़ेंगे, समाप्त करेंगे. स्तोत्र संहिता 19 वचन 4. स्तोत्र संहिता 19 वचन 4. स्तोत्र संहिता 19 वचन 4. मैं तेरे वंश को सदा स्थिर रखूंगा म्हणतो बघा. दावीदाच्या वंशाला, दावीदाच्या कुटुंबाला देव सदा स्थिर रखूंगा. देवा बरोबर तू असेल तर तू सदा स्थिर असशील. हाँ, और तेरी राजगद्दी को पीढ़ी से पीढ़ी तक बनाए रखूंगा. रखने वाला, जीवन देने वाला, मार्ग में चलाने वाला हमारा परमेश्वर. वाच बेटा. मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन. तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन. त्याच पिढ्यांमधून जीसस ख्राइस्ट येत आहे. स्थिर स्थापीन म्हणतो बघा देव. कधीच ते ढळणार नाही. म्हणून दावीदाचं कुटुंब प्रबळ केलं. देव होता दावीदाबरोबर. हा हा हे परमेश्वरा, हा तुझ्या अद्भुत कृतीची स्तुती आकाश करील. आकाश करील. तुझ्या सत्यतेची वचन 20 ते 36. वचन 20. माझा सेवक दावीद, माझा सेवक दावीद मला मिळाला आहे. मला मिळाला म्हणतो देव. मला बायको मिळाली, मला नवरा मिळाला, माझे लेकर मिळाले. त्यापेक्षा मला देव मिळाला पाहिजे. देवाला मी मिळाला पाहिजे. माझा सेवक दावीद मला मिळाला म्हणतो देव. का बाकीचे लोक नाहीत का इस्रायल देशांमध्ये? 20 लाखाहून अधिक माणसे होती. परंतु देवाला ते लोक नकोय. देवाला देवाचा सेवक दावीद पाहिजे. मला माझा वाच बेटा. वचन 20 हिंदी में पढ़ेंगे. वचन 20. मैंने अपने दास दाऊद को लेकर अपने पवित्र तेल से उसका अभिषेक किया है. अभिषेक करतो देव दावीदाला. मला माझा सेवक दावीद मिळाला आहे. मी आपल्या पवित्र तेलाने त्याला मी अभिषेक केला. आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील. त्याच्या बरोबर माझा हात सदा राहील. देवाचा हात सदा सुद्धा प्रेनो आमच्या कुटुंबावरती, आमच्यावरती, आमच्या लेकरांवरती. त्यावेळेला आमचं कुटुंब प्रबळ होत राहील. पैसा कमी मिळू द्या प्रेनो, चैनीच्या वस्तू कमी मिळू द्या, एक कपडा कमी मिळू द्या, एक ड्रेस 2 दिवस घालो, 3 दिवस घालो, हरकत नाही प्रियानो. कोण पकडा घेता आज बेटा. मेरा हाथ उसके साथ बना रहेगा. मेरा हाथ उसके साथ बनाए रहेगा. और मेरी भुजा उसे दूर रखेगी. मेरी भुजा उससे दृढ़ रखेगी. दृढ़ता प्रेम परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त होते. देवाला कधी विसरू नका. कुटुंबासहित प्रार्थना करा. कुटुंबासहित देवाच्या सेवेसाठी या. कुटुंबासहित देवाचं कार्य करा. कुटुंबासहित देवाचं गौरव करा. तुमचं प्रियानो घर, तुमचं कुटुंब प्रबळ होत राहील. वाच बेटा. 36 पर्यंत वाचायचं. हा. माझा भुजही त्याला बलवान. माझा भुजही त्याला बलवान करील. शत्रू त्याला छळणार नाही. शत्रू त्याला छळणार नाही. दुष्टजन त्याला पीडा देणार नाही. पीडा देणार नाही. मी त्याच्या देखत त्याच्या शत्रूंना मारून चित करेन. मी त्याच्या देखत त्याच्या शत्रूंना मारून चित करेल म्हणतो देव. शत्रू मारायला आले तरी मी शत्रूंना मारीन म्हणतो देव. हा. त्याच्या द्वेष्टांना मारून टाकीन. मारून टाकीन. माझी सत्यता व माझी दया त्याच्या सोबत राहील. माझी सत्यता, माझी दया त्याच्या सोबत सदा सर्व काळ राहील. म्हणून दावीदाचं घराणं प्रियानो प्रबळ होतं गेलं. शौलाचं हे सगळं शौला संबंधाने लिहिलं नाही प्रियानो. शौलाचं चॅप्टर क्लोज आहे 31 अध्याय. जर तुम्ही वाचला पहिले शमूएल ते वाचून आपण समाप्त करणार आहोत. 31 अध्याय जर तुम्ही वाचला तर शौलाचं घराणं निर्बल होत गेलं, मरून गेलं प्रियानो. चॅप्टर क्लोज झाला.
वाच बेटा. माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल. माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल. मी त्याचा हात समुद्रावर मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यावर ठेवीन. नद्यांवर ठेवीन. तो माझा धावा धावा करून म्हणेल, म्हणेल, तू माझा पिता, हम्म. माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहे. मी तर त्याला ज्येष्ठ करेन. पृथ्वीवरील राज्यात त्याला सर्वश्रेष्ठ करेन. सर्वश्रेष्ठ करेल म्हणतो बाबा देव. का? दाविदाने देवाचं मन मनासारखं करावं. मनासारखी प्रार्थना, मनासारखं प्रियानं देवाचं वचन वाचा, मनापासून देवाचं वचन ऐका, मनापासून प्रार्थना करा, मनापासून प्रभूची स्तुती करा. बघा प्रियानो, देव काय तुमच्या संबंधाने सगळ्या गोष्टी करतो. जर तुम्ही मना शरीरापासून नव्हे, दिमाखाने नव्हे, हे दिमाग हे मेंदूतले विचार प्रियानो हे फार कमकुवत असे विचार आहेत प्रियानो. कम या विचारांप्रमाणे चालू नका. वाच बेटा, हिंदी में. शत्रु उसको तंग करने न पाएगा हाँ. और न कुटिल जन उसको धूप देने पाएगा. मैं उसके शत्रुओं को उसके सामने से नष्ट करूंगा और उसके बैरियों पर विपत्ति डालूंगा. परंतु मेरी सच्चाई और करुणा उस पर बनी रहेगी और मेरे नाम के दाऊद के घराने पर उसकी सच्चाई और करुणा बनाए रहेगी. परमेश्वर बोलता है सच्चाई करुणा हमारे कुटुंब में, हमारे घराने में अगर आना चाहिए तो परमेश्वर में बने रहो, बने रहो. म्हणतो ना, जसा भाषा वेगळ्यात राहिल्या वाचून आपल्या आपण बळ देता येत नाही, तसे तुम्ही माझ्यापासून वेगळे झाल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. मानुष्यभर तुम्हाला विश्वास सांगतो का आम्ही पाटे याप्रमाणे वेलात राहिलं पाहिजे. यशाचा ग्रंथ 53 अध्याय, यशाचा ग्रंथ 53 वचन 3 हिंदीमध्ये पडे वाचूया, संपूया. यशाचा ग्रंथाचा 53 वचन 3. वह तुच्छ जाना जाता और मनुष्य का त्यागा हुआ था. नाही बेटा, 55 वचन 3, माफ करा, 55 वचन 3, 55 55 वचन 3. कान लगाओ और मेरे पास आओ. कान लगाओ और मेरे पास आओ. कान द्या, देवाच्या वचनाकडे कान द्या. कान लगाओ, मेरे पास आओ. दिसत नाही ना तो दिसत नाही ना तुम्हाला. मग दिसत नाही, मग देव दिसत नाही, मग काय करायला पाहिजे? कान लावायला पाहिजे. आधी ऑडिओ होतं माहिती आहे तुम्हाला, आधी ऑडिओ, आता व्हिडिओ आलाय बाळा, सांगितलं ना तुम्हाला. आधी ऑडिओ दिसत होते का माणसं? आमच्या आजोबा म्हणायचे, मी ते रेडिओकडे मी लहान होतो लहान असताना ते रेडिओ एक दिवस रेडिओ बंद केले. कट म्हणावं लागतंय. ते कट म्हटलं की बंद झालं. मी कटच केलं नाही, ते तसं ठेवलं. सगळा मसाला जळून गेला. मला माहित नाही, माझी बुद्धी तेवढी. मग मी म्हणतो आता कसं काय आजोबा, आता कसं काय? अरे ते माणसे मरून गेले रे, आतले माणसे मरून गेले म्हटलं. मग आता ते बोलत नाही का? आता बोलत नाहीत. आता आत माणसे आहेत म्हणायचं आमचा आजोबा मला. आत माणसे असतेत म्हणायचा. ऑडिओ, त्यावेळेला ऑडिओ. मग काय करायला पाहिजे ऑडिओ असताना? कान द्यायला पाहिजे. म्हणून म्हणतो, हा वाच बेटा, कान लगाओ और मेरे पास आओ. कान लगा और मेरे पास आओ. ही दृष्टीला बघण्यासारखं नाही देव, तो बघू आपण बघू शकत नाही. कानाने कान लावूया, ऐकूया. हा सुनो, अब तुम जीवित रहोगे. बघण्याची गरज नाही प्रियानो. गॉडला बघून कोण पण विश्वास ठेवताय रे? बघून कोण पण विश्वास ठेवताय? तब तुम जीवित रहोगे, तब तुम जीवित रहोगे. ऐकल्यानंतर, ऐकून केल्यानंतर, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केल्यानंतर तुम जीवित रहोगे. वाच बेटा, हाच मराठीमध्ये आपल्या लोकांसाठी. कान द्या, कान द्या, माझ्याकडे या, ऐका. म्हणजे तुमचा जीव वाचेल. म्हणजे म्हणून मी सगळ्यांना म्हणतो, या चर्चला या, प्रार्थनेला या, या 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 या. तुम्ही जिवंत राहताल, तुम्ही जिवंत राहताल म्हणतो देव. वाच बेटा, कान द्या, मजकडे या, हा हा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. हा, आणि सर्व काळचा जीवनाचा करार करतो देव. हा, म्हणजे दाविदाला देऊन केलेले अढळ प्रसाद
दाविदाला देऊ केलेले तोच आढळ प्रसाद आम्हाला पण आहे म्हणे. तोच आढळ प्रसाद आम्हाला पण आहे. दाविदाला देऊ केलेले आढळ प्रसाद आम्हाला पण आहे. कुटुंब या नात्याने आज आमचं जीवन कसं आहे? आमचं जीवन कसं आहे बघा कुटुंबामध्ये. बायको येत नाही म्हणून एक नवरा आज फाशी घालून मेला नाही. सोलापूरची घटना. बायकोकडे जातो म्हणतो ये ग ये ग ये ग. बेचैन झाला आपल्या लेकराला बघण्यासाठी. प्रेमातच लग्न केले ना हे सगळे. प्रेम लव 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 प्रेमात लग्न. मग प्रेमात लग्न केलं तर जा ना. तू मनापासून लग्न केलं ना त्याच्याकडे जा ना. आली नाही प्रेम आली नाही. व्हिडिओ 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 मोबाईल लावला व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ तयार करून हे बघ मी आता जात आहे. तू येत नाही मला माहित आहे. माझ्या लेकराला व्यवस्थित सांभाळ आणि माझ्या माहितीला येऊ नको असं ऐकलं. काय तिची जिद्द केली. काय करायचं असल्या बाईला दुसरी मिळणार नाही का? काय करायचं असल्या बाईला सांगा मला. शेवटी मरून गेला प्रियानो. मरून गेला. हाहाकार अंबरडा फोडून आई बाप रडत होते प्रियानो. आई बाप रडत. सत्य घटना आहे. कुटुंब उद्ध्वस्त होत असताना प्रियानो दाविदाचं कुटुंब प्रबल होत आहे. शौलाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. शौलाचं कुटुंब नष्ट झालं. शौलाचे कुटुंब त्याचे तिघे पुत्र एकाच दिवशी मरण पावले. पहिले 131 अध्याय तुम्ही संपूर्ण वाचा. घरी गेल्यानंतर व्यवस्थित वाचा. त्याचं कुटुंब निर्बलच नव्हे त्याचं कुटुंबाचा खात्मा करण्यात आला. स्वतः ते मेले. बलिष्ठांनी येऊन त्यांना मारून टाकलं. बलिष्ठांनी येऊन त्यांना मारून टाकलं. त्याचा कराळ नाश झाल्याचं कारण का? ते कुटुंब देवामध्ये येऊन करतो. आम्ही देवामध्ये हिंदीत वाच बेटा काही शेवटचं वचन आणि समाप्त करू. तोच अध्याय कुठला वाचले का? तो 53 मध्ये वाचले का? हाँ यशा 55 वाचले का? आवाज बेटा. और मैं तुम्हारे साथ सदा की वाचा बांधूंगा. सदा की वाचा बांधूंगा. अर्थात दाऊद पर की अटल करुणा की वाचा. दाऊद पर की अटल करुणा की वाचा. अटल कभी ही न टलने वाला. अटल प्रेम पाहिजे का? आशीर्वाद पाहिजे का? हा कायदा मला पाहिजे का? हा आशीर्वाद हे पैशाने मिळत नाही. अमेरिकेला मिळत नाही. गेले ना अमेरिकेला गेलं तरी मला मिळणार नाही. तुम्ही कुठेही जा हे सगळं काही मिळणार नाही. तुमच्याकडेच आहे. हे आमच्याकडेच आहे. तुम्ही या माझ्याकडे कान द्या ऐका. मी तुम्हाला काय जीवन मी म्हणतो माझा म्हणून नवरा बायको याकडे प्रार्थना करा. कुटुंबियांकडे प्रार्थना करा. देवाकडे या. देवाला आपले जीवन समर्पित करा. तुमचं कुटुंब प्रबळ होईल. शौलाचं कुटुंब निर्बळ झालं. या वचनात सगळं देवा तुम्हाला मला आशीर्वाद करू. डोळे बंद करू प्रार्थना. प्रिय देवा कुटुंब या नात्याने दावीद आणि शौलाचं घराणं आज आम्ही पाहिलेले आज आम्ही वाचले. ज्या प्रियाने वचने वाचले ऐकली शांतपणे त्या प्रत्येकांना देवा त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वादित करा. शांती समाधान मनापासून आम्ही तुमचं गौरव तुमचं स्तुती करण्यासाठी संदेश देणारा मी तुमच्या स्वाधीन. प्रिय लेकरांना तुमच्या कृपेचा उत्तम आरोग्य द्या. शांती समाधान द्या. वाईट लोक वाईट नजर वाईट डोळ्यापासून आतापर्यंत रक्षण केला. यापुढे देखील रक्षण करा. तुमच्या कृपेत चालवा. उत्तम आरोग्य द्या. जिवंत देवाची महती जिवंत देवाची प्रशंसा स्तुती स्तवन गौरव देवापा त्या कुटुंबाच्या द्वारे त्या लेकरांच्या द्वारे या मंडळीच्या द्वारे अनेक काम पर्यंत जाण्यासाठी सहाय्य करा. तेना संदेशासाठी नव्हे देवापा पती पत्नी म्हणून जे जे लोक देवापा माझे प्रिय लेकर या मंडळीमध्ये या कुटुंबामध्ये त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. नाव घेणं देवापा आता शक्य नाही परंतु तुम्हाला माहित आहे त्या प्रत्येक पती पत्नींना त्यांच्या त्यांच्या लेकरांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वादित करा. शांती द्या. समाधान द्या. सर्व प्रकारच्या रागांपासून सर्व प्रकारच्या वाईटांपासून भांडणांपासून हाणामारीपासून प्रत्येकाचं रक्षण करा. तुमच्यामध्ये बांधलं जावं. वचनामध्ये बांधलं जावं. प्रार्थनेमध्ये बांधलं जावं. देवबापा तुमच्या कामामध्ये बांधलं जाण्यासाठी प्रत्येक कुटुंबियांना तुमच्या कृपेत चालवा. उत्तम आरोग्य शांती समाधान द्या अशी मी प्रार्थना करतो. मंडळीला आणला देवबापा जात असताना देवबापा त्यांच्या संगती राहा. त्यांना आशीर्वादित करा. शांती समाधान परत एकदा मी सर्वजण तुमच्या स्वाधीन पवित्र पंखाखाली मान सन्मान महिमा गौरव पवित्र देवबापा मी तुम्हाला येशूच्याकडे प्रार्थना करून केली. दान पात्र